आपण 52 सालाबद्दल बोललो, जेव्हा तुम्ही कम्युनिस्ट झालात, कसे झालात तुम्ही सांगितलं. मला तुम्हाला थोडं पुढे न्यायचंय. 1955 साल तुमच्या आयुष्यातला पहिला मोठा लढा, गोवा मुक्तीचा लढा, काय झालं तेव्हा? पहिली गोष्ट अशी का मी विद्यार्थी असताना राष्ट्रसेवा दलाच्या एका वाचनालयाचा ग्रंथपाल होतो लहान असताना. तेव्हा मी स्वातंत्र्य सैनिकांची चरित्र वाचली, भगतसिंगाचं चरित्र वाचलं. मला अजून नीट आठवतं त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली होती की आपण जरा उशिरा जन्माला आलो, आपण जर अगोदर जन्माला आलो असतो तर आपण भगतसिंगासारखं काहीतरी केलं असतं की नाही माहीत नाही, पण असं वाटलं होती ही गोष्ट खरी. मग जेव्हा मग 55 साली गोवा मुक्तीचं आंदोलन सुरू झालं, ते स्वातंत्र्य आंदोलनच होतं. पोर्तुगीजांच्या जोखडामधून गोव्याला मुक्त करणे स्वातंत्र्याचं अपुरं राहिलेलं काम पूर्ण करणं होतं, म्हणून त्याच्यामध्ये गेलो. त्यावेळेला मी कोल्हापूरच्या बोर्डिंगमध्ये होतो. बोर्डिंगमधून तुम्हाला मी सांगतो तिकडे गेलो. त्यावेळेला माझ्या बोर्डिंगचे अध्यक्ष व्ही.जी. चव्हाण नावाचे ग्रस्त होते. आत्ताचे जे प्रसिद्ध कॉम्रेड यशवंत चव्हाण त्यांचे वडील ते कोल्हापूरचे न्यायमूर्ती होते, कोल्हापूरच्या हायकोर्टाचे. त्यांनी मला बोलावून घेतलं, कारण वर्तमानपत्रात बातमी आली होती. तेवढ्या अरे तू काय ते गोव्याला जाणार असं मला कळलं. हो, तिथे लोक गोळ्या घालतात, तुला माहिती आहे का? माहिती आहे. मग तू बापाची आई बापांची प्रण घेतली का? नाही घेतली. आमची प्रण घेतली का? नाही घेतली. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये माझ्या ह्या बोलण्यामध्ये गुरमी होती काही कारण नसताना. तर ते म्हणले की नाही तुला असं जाता येणार नाही. 1 मिनिटं मी थांबलं, मी म्हणलं जाणारच. मग त्यांनी मला पटवायचा प्रयत्न केला, तू असं करू नकोस, तू जरा शिकविक आणि मग शिक्षण वगैरे पूर्ण झालं की मग तुला काय करायचं असेल ते कर. मी भगतसिंगाचं कुठंतरी वाक्य वाचलं होतं. त्या वयस्कर ज्ञानी माणसाला मी सांगितलं, जो उद्या त्याग करील असं म्हणतो तो कधीही त्याग करीत नसतो. चव्हाण सर हसले आणि ते म्हणाले, बरं बरं तू काही ऐकणार नाही, जा, माझाही मुलगा असंच करत असतो. म्हणजे आणि मग मी गोव्याला गेलो. तिथे तुरुंगात जाण्याचा मुद्दाच नव्हता. गोव्याची बॉर्डर ओलांडली की पोर्तुगीज लोक गोळ्या घालत होते. आमच्या शेजारच्या लोकांच्या बॉर्डर ओलांडली की गोळ्या गोळ्या झाल्या. आम्ही बांदा आघाडीवर मी होतो. त्याच्यामध्ये कॉम्रेड व्ही.डी. चितळे आणि तेव्हाचे जनसंघाचे वसंतराव ओक नावाचे ग्रस्त होते. त्या दोघांची असे त्याचं नेतृत्व करत होते. आम्हाला गोळ्याच घातल्या. आमच्या शेजारी 6 माणसं मरण पावली. माझ्या तुकडीतले शेख सनाउल्ला म्हणून कोल्हापूरचे कार्यकर्ते होते, त्यांनाही गोळी लागली. म्हणजे 1 फुटाचं अंतर त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये 1 फुटाचं. थोडक्यात बचावलं. थोडक्यात बचावलं. आणि पोर्तुगीजांचा काय म्हणूया उद्दामपणा एवढा, आमची त्यांच्या हद्दीमध्ये पडलेली प्रेतं आणायला सुद्धा त्यांनी विरोध केला. आणि पत्रकारांनी, आंतरराष्ट्रीय याच्यातले काही पत्रकार आले होते परदेशातले, त्यांनी ती प्रेतं आणून आम्हाला दिली. ती प्रेतं आणून आणि आम्ही घोषणा देऊ लागतो. मला अजून आठवतो, उन्माद आठवतो. आम्ही खांद्यावरती प्रेतं घेतली होती, उचलायला दुसरं काहीच नव्हतं. आणि सगळेजण घोषणा देत होतो. अगोदर शिकवलेल्या सगळ्या घोषणा सोडून गेल्या आणि एकमेव घोषणा, खून का बदला खून से लेंगे, खून का बदला खून से लेंगे. कुणीतरी घोषणा दिली, सगळेजण तेच म्हणू लागले. आमचे जे नेते होते, डांगे होते, जेले होते, जयंतराव टिळक होते, इतर मंडळी होते. आम्हाला कसं आवरावं हा त्यांचा मोठा गंभीर प्रश्न. मी तुम्हाला सांगतो, आंदोलन सुरू करणं, असं आंदोलन करणं आणि ह्या आंदोलनाला आवरण्याची गरज असताना सुद्धा ते आवरायला आपण असमर्थ ठरणं, हे किती प्रचंड त्रासदायक प्रकरण असू शकतं हे मागे वळून पाहताना मला त्याला आठवतं. प्रत्येकजण भाषणं करायचा आणि पटवायचा, सांगायचं अमकं तमकं वगैरे, हा जमत नव्हतं. कॉम्रेड डांगे यांच्या वक्तृत्वाचं मोठेपण मला त्या दिवशी जाणवलं. आता अजूनही ते जाणवतं. कॉम्रेड डांगेंनी भाषणाला सुरुवात केली, होय खून का बदला खून से लेंगे. आम्हाला वाटलं डांगे आमच्या बाजूलाच आहेत. असं म्हणता म्हणता त्यांनी सांगितलं, खून का बदला खून से लेंगे म्हणजे काय? त्यांनी 1 मारलं तर आम्ही 10 मारणार. आपण 10 त्यांचे मारू शकणार आहोत काय? मारणार नसलो तर आपण त्यांचा बदला घेतला पाहिजे की नाही? असं करत त्यांनी आम्हाला असं वळवलं आणि ते म्हणाले, आता हे काम आपल्या सरकारचं आहे, आपण निवडून दिलेलं सरकार आहे. आता आपण सरकारला सांगितलं पाहिजे की तुम्ही गोव्यावर हल्ला करा आणि गोवा आपल्या ताब्यामध्ये घ्या, म्हणजे मग आपल्या खुनाचा बदला खून. आणि अशा रीतीने आम्ही शांत झालो, परत आलो. त्या काळामध्ये सुद्धा पुढे हे संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये अनुभव आले. मोरारजी देसाई तेव्हा मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बेळगाववरून आम्ही यानं जात होतो, एसटीनं जात होतो. त्यांनी एसटीला ताबडतोबीनं ऑर्डर दिली आणि सांगितलं की यांना एसटीत घ्यायचं नाही आणि एसटी चढायलाच बंदी केली. तिकडे त्या बॉर्डरला एसटीने यायचीच नाही अशी आम्हाला घोषणा केली. उत्तरेकडनं आलेले जे ते देशभरातनं सत्याग्रही आले होते, केवळ महाराष्ट्रातले नव्हते. त्या काळामध्ये त्यांनी घोषणा पुढे जन्माला आली. म्हणजे कशी घोषणा तयार होऊ शकतात
प्रतिभावंत घोषणा देतात तसं नाही, चळवळ घोषणा तयार करते. तेव्हा घोषणा आली होती, मोरारजीने क्या किया, सालाझार को साथ दिया, असं अशी घोषणा तयार झाली. त्याच्यातनं आमच्या नारायण सुरावांनी म्हटलंय की नाही, शहर तापते तेव्हा समर्थ शब्द शेकवला जातो. चळवळीने घोषणा दिली. पण आम्ही ही चळवळ केली, त्याच्यातनं आलो. माझा फार मोठा सत्कार कोल्हापुरामध्ये झाला. विद्यार्थ्यांनी सत्कार केला. जातानाही मला चांगला निरोप समारंभ दिलेला होता. आणि सर्व विद्यार्थ्यांना मी ज्युनियरला होतो, त्या ज्युनियर बी एला, कोल्हापुरातल्या माझ्या बोर्डिंगच्या लोकांना, कॉलेजच्या लोकांना. तेव्हा तुमचं वय 25च्या आतच होतं. 33 आणि 55, 22 वर्ष. 22 वर्षाचे होते. 22 वर्षाचा मी होतो. 55 साली, 33 साली माझा जन्म, 22 वर्षाचा मी होतो. पण मी तुम्हाला सांगतो, ही जे वर्ष प्रकरण आहे का नाही, मी तुम्हाला सांगतो, दरिद्री माणसाला लवकर मॅच्युरिटी येते असं माझं मत आहे. मग ज्याला गरिबीतनं हाल अपेष्टातनं जावं लागतं की नाही, तो लवकर परिपक्व होतो. आणि मला असं वाटतं की मी माझ्या वयाच्या मानानं, तुम्हाला असं वाटतं वेदना माणसाला अधिक प्रगल्भ बनवते? माझ्या मते करते. पण वेदना हा परिणाम आहे, परिस्थिती हे कारण आहे. परिस्थिती या दारिद्र्याच्या, विषमतेच्या परिस्थितीतनं वेदना तयार होते. ती वेदना माणसाला प्रगल्भ करते. मनुष्य विचार करू लागतो, असं का आहे? माणसाच्या मध्ये एक उपजत प्रवृत्ती आहे की त्याला प्रत्येक गोष्ट समजावून घ्यायची इच्छा असते. असं का? मी गरीब आहे आणि तो श्रीमंत का आहे? मला संध्याकाळी जेवायला मिळेल की नाही अशी भ्रांत आहे. आणि माझ्या शेजाऱ्याच्या घरामध्ये भरपूर जेवायला आहे, असं का आहे? याचा मनुष्य विचार करू लागतो आणि त्याच्यामधून प्रगल्भता येते, असं आहे. पण केवळ परिस्थितीनं प्रगल्भता येते असं नाही. परिस्थितीच्या बरोबर विचारसरणी, विवेक, तत्वज्ञान याची जोड असायला पाहिजे. काही मंडळी असं नेहमी असा विचार मांडतात, एवढं जर दारिद्र्य आहे तर मग या देशात क्रांती का होत नाही? केवळ दारिद्र्यानं क्रांती होणार नाही, केवळ विषमतेनं क्रांती होणार नाही. क्रांती होण्यासाठी क्रांतीचं तत्वज्ञान लागतं, क्रांतीचं शास्त्र लागतं. 1942 साली जेव्हा बंगालमध्ये दुष्काळ पडला आणि काही लाख लोक मेले, त्याचं वर्णन करताना एका चांगल्या लेखकाने असं म्हटलेलं आहे, बंगालमध्ये जेवढी माणसं मेली तेवढी एका दिशेनं नुसती चालू लागली असती तरी सुद्धा इंग्रजांचं राज्य नाहीसं झालं असतं. पण एका दिशेनं चालू लागणं, याच्यासाठी एका विचारसरणीची, तत्वज्ञानाची गरज होती, ती नसते. तेव्हा वेदना माणसाला प्रगल्भ करते. परिस्थितीतून आलेली वेदना प्रगल्भ करते, ही गोष्ट खरी. पण त्याला जर तत्वज्ञानाची, विचारसरणीची, नॅचरली नुसती विचारसरणी काही करू शकत नाही, त्याला संघटनेची सुद्धा पुन्हा गरज लागते. त्याला संघटना करणं, असा तो क्रम आहे. ह्या क्रमात हा सगळा क्रम तुमच्या आयुष्यात सुद्धा आम्हाला दिसतोय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं आयुष्य इतकं समृद्ध आहे की एका भागामध्ये त्यांची मुलाखत संपणं शक्य नाही. आणि त्यांच्याबरोबरच्या वैचारिक गप्पा कितीही तास मारल्या तरी पुऱ्या होणार नाही. पण माध्यमाची मर्यादा आहे, मला इथे थांबायला हवं. आजचा भाग मी इथे संपवतो. भेटूया पुढच्या वेळेला, पुढच्या भागामध्ये.